मी कुठलाही अपशब्द वापरला नाही त्या नरेंद्र महाराजावर. कुठला दिव्य स्वप्न पडला की साधू संतांच्या भरोशावर महाराष्ट्रात सत्ता आली, मतदारांचा अवमान, एवढंच बोललो मी. एकही शब्द मी वाईट बोललो नाही. दाखवावा पुरावा. तो मलाच ज्ञान पाजळत होता नितेश राणे. आता हे 3 जणांनी त्या छिन्नमनी, सोलापूरकरांनी कोणाकोणाची नावं घ्यावी, या कोरटकरांनी धमक्या देऊन महाराजांचा अपमान केला. आणि महाराजांचा अपमान करणाऱ्यांना हे काय बोलणार आहेत की नाही? सरकार काय, आता सरकारची भूमिका काय? एक जण कुठला आंदोलन करताना मला भाजपचा माणूस दिसला नाही. मात्र आमच्या विरोधात जे बोललोच नाही, आमच्या फोटोला चपला मारताना जोडे हाणताना दिसले. अरे किमान 2-4 तरी या तुमच्यामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्या कोरटकराच्या, याला छिन्नमच्या, सोलापूरकरच्या यांच्या चेहऱ्याला मारा, नाही तर सरकारला जोडे खायची पाळी येईल. हे दिसत नाही? आंधळे आहेत काय सगळे? एवढा मोठा अपमान महाराजांचा होत असताना. म्हणून कोरटकर कोण होता मला माहिती. कोरटकरांचं काय, आता कोरटकर कोणाच्या भरोशावर आणि कसा मोठा झाला त्याचं एक पुस्तक आम्हाला लिहावं लागेल कोरटकरावर. आणि मोठं पुस्तक निघेल, ते 200 पानाच्या कमी निघणार नाही. त्यांनी काय काय करून कुठून काय केलं आहे. अशा माणसाला तर फिरता येऊ नये नाही. कागल घालून वाढवून असा फिरतो तो मस्ती. सत्तेची मस्ती असल्यावर का दिसते ना त्याच्या चेहऱ्यावर त्या कोरटकराच्या, हे काय मी सत्तेची मस्ती आहे असं दाखवतो तो. अरे IPS IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्याला विचारून जर राज्यात होत असतील तर कोरटकर महान माणूस आहे. त्यामुळे त्या कोरटकरावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. कारवाई करायची नाही, अटक करायची नाही. झाली, गुन्हा दाखल झाला, उद्या त्या अधिकाऱ्याची बदली झाली तर तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. ही परिस्थिती राज्यात आहे. धन्यवाद. चला खूप झालं.